आपण काही विचारांकडे जाऊया आणि त्याकरिता आपण स्तोत्रसंहिता ह्याचा अध्याय 121 आणि त्याचं वचन 1 ते 2 पाहणार आहोत. स्तोत्रसंहिता, बुक ऑफ साम्स, चॅप्टर 121 वर्स 1 to 2. पहिले 2 वचन वाचत आहे स्तोत्रसंहिता. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कोठून येईल? आकाश व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. परिचयाचं असं वचन आहे आणि आम्ही यामध्ये वाचत आहोत की मी आपली दृष्टी वर पर्वताकडे लावितो, जेथून मला सहाय्य येते. तो विचारत आहे की मला सहाय्य कुठून येते? मला सहाय्य पर्वतावरून येत आहे. आणि पुढे तो त्या सहाय्य करणाऱ्या परमेश्वराची ओळख देखील करून देत आहे, जिथं तो म्हणत आहे तो कोण आहे? तो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता आहे, तो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. त्याला त्या पर्वताकडे पाहून आशा प्राप्त होत आहे, सहाय्य मिळत आहे. आणि प्रियांनो, जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर पाहिलं तर आम्हाला असे अनेक पर्वते पाहण्यास भेटतील, जेथे काही ना काहीतरी कार्य घडलेले आहेत, जेथे कोणाचं सहाय्य झालेलं आहे तर कोणाला आशा मिळालेली आहे. तर अशा अनेक गोष्टी आम्ही संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये पाहू शकतो. काही पर्वतावरती काही इव्हेंट घडलेले आहेत, पण आम्ही 2-3 पर्वताकडे आमचं लक्ष घेऊन जाऊया आणि पाहूया की परमेश्वराने तिथे काय काय केलेलं आहे. आम्ही जर उत्पत्तीच्या 22व्या अध्यायामध्ये आलो आणि तिथे वचन 1 ते 3 मध्ये वाचलं, तर तिथे देखील एक पर्वत आम्हाला पाहण्यास भेटत आहे आणि तिथे देखील त्या पर्वतावर काही कार्य झालेले पाहण्यास भेटत आहेत. आम्ही येऊया उत्पत्तीचा 22वा अध्याय आणि वचन 1 ते 3 पाहूया. उत्पत्ती 22वा अध्याय 1 ते 3. या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्राहामास कसोटीस लाविले. त्याने अब्राहामा अशी हाक मारिली, तेव्हा अब्राहाम म्हणाला, काय आज्ञा? देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगीन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. तेव्हा अब्राहामाने मोठ्या पहाटे सुटून आपल्या गाढवावर खोगीर घातले, आपल्या बरोबर दोघे सेवक व आपला मुलगा इसहाक यांस घेतले आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या त्या ठिकाणाकडे तो निघाला. आम्हाला हा भाग ठाऊक आहे आणि ह्या भागामध्ये आम्ही पाहतो, बऱ्याच काळ वाट पाहिल्यानंतर झालेला पुत्र इसहाक हा जो परमेश्वराकडून त्याला प्राप्त झालेला आहे. आम्ही पाहतो परमेश्वराने त्या अब्रामाला कसोटीस लावण्याचा काय केलेला आहे? एक निर्णय केलेला आहे. आणि आम्ही पाहतो की त्यामध्ये त्याला सांगितलेलं आहे की तू त्या पुत्राचं होमार्पण कर. त्या अब्रामाच्या मनावरती नक्कीच ओझा असणार आहे की कसं ते करावं, पण परंतु आम्ही पाहतो की अब्राम आनंदाने तो त्या पुत्राचं होमार्पण करण्यासाठी तिथे गेलेला आहे. आम्हाला त्या पर्वताचं नाव नाही पाहण्यास भेटत, असं म्हटलेलं आहे मोऱ्या येथील ते पर्वत आहे. आणि त्या ठिकाणी त्या परमेश्वराने त्या अब्राहमाला अर्पण करण्यासाठी लावलेलं आहे. आणि ते दोघे त्या पर्वतावरती गेलेले आहे, त्या सांगितलेल्या ठिकाणावरती गेलेले आहे. आणि तिकडे काय झालेलं आहे? त्या अब्रामाने त्या पुत्राचं अर्पण करण्यास घेतलेलं आहे. बट 13व्या आणि 14व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, तिकडे देवाने अद्भुत कार्य केलेलं आम्हाला पाहण्यास भेटत आहे. त्याच अध्यायाचं 13वा आणि 14 वचन म्हणत आहे, तेव्हा अब्रामाने दृष्टीवर करून पाहिले, तो आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्यास दिसला. मग अब्रामाने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला. आणि अब्रामाने त्या ठिकाणाचे नाव यावे इरे, परमेश्वर पाहून देईल, असे ठेविले. त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात. आम्ही पाहतो की इथे त्या परमेश्वराने अब्राहमाला एडका पुरविलेला आहे, नाही का? पुरवठा झालेला एक असं ठिकाण जिथे अब्राहमासाठी पुरवठा झालेला आहे, असं एक ठिकाण जिथे त्याची सोय झालेली आहे. नाही, तिकडे तो तर इसहाकाचं अर्पण करण्यासाठी गेला होता. अ, परंतु त्या परमेश्वराने त्या इसहाकाचं अर्पण होऊ दिलं नाही. परमेश्वराने त्या अब्राहमाला ज्या कसोटीतून नेलेला आहे तेथे तो पार पडलेला आहे आणि त्याला एक एडका प्राप्त करून दिलेला आहे. आणि आम्ही ज्यावेळेस विचार करतो की जर फ्युचरमध्ये तो अब्राहम त्या मोराय देशातून जात असता, त्या सांगितलेल्या ठिकाणाच्या डोंगरापाशी जर जात असेल किंवा तिथून आपला मार्ग जर त्याचा जात असेल, तर तो काय म्हणत असेल? या डोंगराकडे पाहून तो म्हणत असेल की या डोंगरावर
सोय झाली होती. या डोंगरावर माझ्यासाठी पुरवठा झाला होता. या डोंगरावर परमेश्वराने पाहून दिलं होतं. स्तोत्र म्हणतो, मी पर्वताकडे पाहीन, मला सहाय्य कुठून येतं. त्याचप्रमाणे तो अब्राम देखील म्हणत असेल, मला काय प्राप्त झालेलं आहे? मला इकडून सोय प्राप्त झालेली आहे. मला इकडून पुरवठा मिळालेला आहे. असा ह्या पर्वताविषयी आम्ही पाहतो. आम्ही अजून एक पर्वत पाहणार आहोत आणि त्याकरिता त्याच उत्पत्तीच्या 8व्या अध्यायामध्ये आम्ही येऊ शकतो. उत्पत्ती याचा 8वा अध्याय आणि वचन 1 ते 4 वचनामध्ये आम्ही काय वाचतो? उत्पत्ती 8, जेनेसिस चॅप्टर 8 वर्स 1 to 4. मग देवाने नोहा व तारवा त्याच्यावर बरोबर असलेल्या वनपशु आणि ग्रामपशु या सर्वांची आठवण केली. देवाने पृथ्वीवर वाहाविला, तेव्हा पाणी ओसरू लागले, जलाशयाचे झरे व आकाशाची द्वारे बंद झाली आणि आकाशातून पावसाची झोड थांबली. पृथ्वीवरचे पाणी एकसारखे हटत गेले. 150 दिवस संपल्यावर पाणी ओसरत गेले. 7व्या महिन्याच्या 17व्या दिवशी अरारत पर्वतावर तारू टेकले. इकडे आम्हाला दुसरा पर्वत पाहण्यास भेटत आहे, ते आहे अरारत पर्वत. आम्ही थोडासा त्या विचार करूया त्या परिस्थितीविषयी, ज्या परिस्थितीमध्ये नोहा होता. आम्ही नोहाच्या ह्या काळामध्ये पाहतो, देवाने संपूर्ण जग पाण्याने नाश केलेला आहे आणि पर्वताची उंच शिखरे ही त्या पाण्याखाली लपून गेलेली आहेत. नाही, त्याच्या वरती 45 हात 15 हात वर पाणी चढलेलं आहे, असं आम्ही त्या काही वचनांमध्ये वाचू शकतो. अशा संपूर्ण जगावरती पाणी जे पसरलेलं आहे, आम्ही पाहतो त्यावरती नोहाचं तारू आहे. नोहा ज्या वेळेस त्या तारवातून बाहेर पाहत असेल, तेव्हा त्याला काय दिसत असेल? केवळ पाणीच दिसत असेल. देवाने ज्यावेळेस नोहाला आज्ञा दिली होती की तू तारू बनव आणि मला ह्या संपूर्ण जगाचा नाश करायचा आहे, त्यांनी फक्त तेवढीच गोष्ट सांगितली होती. त्यांनी असं काही सांगितलं नव्हतं की त्याच्यानंतर देव वारा वाहविणार आहे, आठवण करणार आहे आणि तुमचं तारू एका अरारत पर्वतावर जाऊन टेकणार आहे. नोहाला पुढच्या काहीही भावी गोष्टीची काही एक आशा नव्हती, काही ठाऊक नव्हते की काय होणार आहे. आणि ज्यावेळेस तो बाहेर बघत असेल, त्यावेळेस त्याला काहीच नसेल दिसणार, केवळ पाणीच दिसत असणार आहे त्या संपूर्ण कालावधीमध्ये. परंतु आम्ही असं त्या 8व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये वाचतो, देवाने काय केली? त्या तारवात असलेल्या नोहाची व त्याच्या कुटुंबाची, त्या वनपशु ग्रामपशु सर्वांची काय केलेली आहे? आठवण केलेली आहे. सर्वांना आठवण करून, सर्वांचं आठवण करून देवाने काय केलेली आहे? त्या पृथ्वीवरचा वारा वाहविलेला आहे आणि पाणी ओसरू लागलेले आहे. आणि ते तारू एका अरारत पर्वतावर येऊन टेकलेले आहे. आणि मग नंतर आम्ही पाहतो की तो नोहा त्या तारवातून बाहेर आलेला आहे आणि त्याच्याद्वारे काय झालेले आहे? पुन्हा एकदा सृष्टीच्या त्या सर्व मानवजातीची ती गणती पुढे वाढत गेलेली आम्हाला पाहण्यास भेटत आहे. तो नोहा त्या अरारत पर्वतापाशी जात असता कदाचित तो देखील म्हणेल, ह्या पर्वताद्वारे मला काय मिळालेली आहे? मला आशा मिळालेली आहे. मी ज्यावेळेस या पर्वताकडे पाहतो तेव्हा मला काय आठवतं? की माझं तारू येथे टेकलं होतं. परमेश्वराने मला याच्याद्वारे एक आशा दाखवलेली होती. नाही, इकडे आम्ही त्या मोराय देशातील त्या पर्वताकडे पाहतो, येथे केवळ सोय झालेली आहे दोघांसाठी, त्या अब्रामासाठी आणि त्या इसाहकासाठी. आणि ज्यावेळेस आम्ही ह्या 8व्या अध्यायामध्ये येतो, त्यावेळेस इकडे त्या दोघांपेक्षा अधिकासाठी सोय झालेली आहे. ग्रामपशु, वनपशु, त्या रानातील त्या सर्व तारवातील प्राण्यांची आणि नोहा आणि त्याच्या कुटुंबाची थोडीशी संख्या मोठी आहे, अशी सोय झालेली आम्हाला पाहण्यास भेटत आहे. नाही, तो अब्राम म्हणेल, मी त्या मोराय देशातून जात असता मला तेथून सहाय्य प्राप्त होत आहे. नोहा म्हणेल, मला त्या अरारत पर्वतापासून जात असता मला स्मरण होत आहे की मला इथून आशा प्राप्त झालेली आहे. आणि अजून एक आम्ही पर्वत पाहूया, तिथे देखील काही गोष्टी घडलेल्या आहेत. निर्गमयाचा 19व्या अध्यायामध्ये जर आम्ही आलो आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर तिकडे देखील आम्हाला एक पर्वत पाहण्यास भेटत आहे. येऊया निर्गमेचा 19वा अध्याय आणि वचन 1 पासून पुढे वाचत आहे. निर्गम 19, एक्सोडस चॅप्टर 19 वर्स 1 ऑनवर्ड्स. इस्रायल लोकांना मिसर देशातून निघून 3 महिने झाले. त्याच दिवशी ते सिनाय रानात येऊन पोहोचले. रफिदीम येथे येऊन कूच करीत ते सिनायच्या रानात आले व त्या रानात त्यांनी डेरे दिले. तेथे पर्वतासमोर इस्रायल लोकांनी तळ दिला. तेव्हा मोशे देवाकडे वर गेला आणि परमेश्वराने त्याला पर्वतातून हाक मारून सांगितले की याकोबाच्या घराण्यातील
घराण्याला हे सांग, इस्रायल लोकांना हे विदित कर, मी मिस्र्यांचे काय केले व तुम्हाला गरुडाच्या पंखावर बसून मी आपणाकडे कसे आणले आहे हे तुम्ही पाहिले आहे. म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे. पण तुम्ही मला याजक राज्य, पवित्र राष्ट्र व्हाल. हेच शब्द तू इस्रायल लोकांना सांग. इथे आम्हाला जो तिसरा पर्वत पाहण्यास भेटत आहे तो आहे सिनाय पर्वत. आणि या पर्वतावरती, हा थोडासा वेगळा पर्वत आहे, यावरती एक नाही तर अनेक गोष्टी घडलेल्या आहेत, अद्भुत गोष्टी घडलेल्या आहेत, त्या आम्ही पाहू शकतो. प्रथम जे घडलेलं आहे ते आहे देवाचे दर्शन. त्या मोशेने म्हणावं की ह्या पर्वतावर मला काय झालेलं आहे, देवाचं दर्शन झालेलं आहे. देवाचं सामर्थ्य देखील त्या पर्वतावरती पाहण्यास भेटत आहे. आम्ही संपूर्ण अध्याय वाचणार नाही, पण जर आम्ही त्या 7व्या वचनापासून पुढे जर आम्ही वाचत गेलो, असं म्हटलेलं आहे त्या पर्वतावरती देव उतरलेला आहे आणि पर्वते थरथर कापू लागलेले आहेत आणि त्यामधून आम्हाला त्या देवाचं सामर्थ्य पाहण्यास भेटत आहे. तो मोशे त्या पर्वतावरती जाऊन काय घेऊन येत आहे, देवाने दिलेले नियम घेऊन येत आहे. तो नियम प्राप्त झालेले ठिकाण आहे, ते दर्शन झालेलं एक ठिकाण आहे, देवाचं सामर्थ्य पाहण्याचं एक ते ठिकाण आहे, हे आम्ही पाहू शकतो. आणि असं म्हटलेलं आहे की पुढे त्या 20व्या अध्यायामध्ये आम्हाला काय पाहण्यास भेटत आहे, देवाने मोशेला आपल्या लोकांकरिता आज्ञा देखील दिलेली आहे. किती अद्भुत गोष्ट ह्या पर्वतावरती घडलेली आम्हाला पाहण्यास भेटत आहे. आम्ही पाहतो देवाचं दर्शन झालेलं आहे, देवाचं सामर्थ्य पाहण्यास मिळालेलं आहे आणि देवाने तिथे आज्ञा देखील दिलेली आहे. आणि ही एकासाठी नाही, दोघांसाठी नाही, एका कुटुंबासाठी नाही, तर त्या इस्रायल राष्ट्रासाठी दिलेली आहे. थोडी अजून मोठी संख्या आहे लोकांची, त्या लक्षवधी लोकांसाठी प्राप्त करून दिलेल्या आज्ञा, त्या लक्षवधी लोकांच्या समक्षतेत उतरलेला हा देव आम्हाला ह्या पर्वताकडे पाहून स्मरण करायला भेटत आहे. तो मोशे त्या पर्वतापाशी जात असतात, त्याला देखील आठवत असेल या पर्वतावरती काय झालेलं आहे, मला देवाचं दर्शन झालेलं आहे, मला देवापासून आज्ञा मिळालेली आहे, मला देवाकडून काय प्राप्त झालेलं आहे, त्याचं वचन मिळालेलं आहे, त्याचं नियम मिळालेले आहेत. प्रियांनो, अशा ह्या पर्वतांकडे पाहताना ह्या व्यक्तींना आपलं देवाने केलेले अद्भुत कार्य त्यांना नक्कीच आठवत असणार. अंतराकडे जर आम्ही गेलो, आम्ही ते पुन्हा एकदा स्मरण करूया. त्या 124व्या अध्यायाच्या पहिल्या आणि दुसऱ्या वचनात काय म्हटलेलं आहे, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कोठून मिळते. त्या सहाय्याची गोष्ट करत आहे. परंतु प्रियांनो, आम्ही जे लोक होतो, आम्ही पापात बुडलेले लोक, आम्ही देवापासून दूर गेलेले लोक आणि आम्ही आशाहीन लोक आहोत, आम्ही देवहीन लोक आहोत. आम्हाला देवाची ओळखच नव्हती. आम्हाला एका अशा पर्वताची गरज होती ज्याकडे पाहिल्याने आम्हाला आशा देखील दिसेल, आम्हाला देवाचं दर्शन देखील घडेल, आम्हाला देवानी केलेली सोय देखील पाहण्यास भेटेल. असा कोणता पर्वत आहे, अशा पर्वतावरती कोण चढलेला आहे? स्तोत्र संहितेचा 24व्या अध्यायामध्ये जर आम्ही आलो, तिकडे आम्हाला काय पाहण्यास भेटत आहे, तिकडे आम्हाला पाहण्यास भेटत आहे की तिथे म्हटलंय की परमेश्वराच्या पर्वतावरती कोण चढेल, कोण चढेल, कोणी चढू शकत नाही. कारण का, कोणाचे हात नीतिमानाने कोणाच्या हातामध्ये नीतिमत्वच नाही. आणि प्रियांनो, कोणताही मनुष्य नीतीने चालत नाही, सगळ्यांचे हात रक्तपाताने भरलेले आहेत. परंतु एक व्यक्ती असा आहे जो देवाच्या पर्वतावरती चढलेला आहे. कोण आहे तो? आम्ही तो पाहतो, तो आहे आमचा प्रभू येशू ख्रिस्त. आम्ही त्याच्याकडे पाहतो. तो नम्र आहे, तो लीन आहे, तो चांगला आहे आणि तो इतका नम्र पाहण्यास भेटत आहे आम्हाला की त्याविषयी असं म्हटलेलं आहे की आम्ही त्याच्याकडे पाहतो, त्याला पर्वत देखील मिळालेलं नाही, त्याला तर एक टेकडी मिळालेली आहे. आम्ही पाहतो की तो त्या वधस्तंभावरती जात असताना तो प्रभू येशू ख्रिस्त आम्हासाठी काय करत आहे, दुःख सहन करत आहे. त्या पर्वतावरती आम्हाला सर्व काही पाहण्यास भेटत आहे, आम्हाला आशा पाहण्यास भेटत आहे, आम्हाला त्या टेकडीवरती आम्हाला देवाचं सहाय्य प्राप्त बघण्यास मिळत आहे, आम्हाला तिथे देवाचा पुरवठा पाहण्यास मिळत आहे. प्रियानो, आम्ही जर पहिले पेत्र याचा दुसऱ्या अध्यायामध्ये जर आम्ही आलो, तिकडे आम्हाला वाचण्यास भेटत आहे. येऊया आपण पहिले पेत्र याचा दुसरा अध्याय, वचन 24 वाचूया. 1 Peter chapter 2 verse 24.
त्याने स्वतः तुमची आमचे पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. कारण तुम्ही मेंढरासारखे भटकत होता, परंतु आता तुमच्या जीवाचा मेंढपाळ व संरक्षक याच्याकडे तुम्ही परत फिरला आहात. हा प्रभू येशू ख्रिस्त तुमची आणि आमची पापे घेऊन कुठे गेलेला आहे? त्या टेकडीवर गेलेला आहे, त्या गोलगोता म्हटलेले त्या भयानस्थळी गेलेला आहे. आणि तिकडे काय केलेले आहे? तुमच्या आणि आमच्या पापांसाठी काय केले? प्राण दिलेला आहे. प्रियानो, कोणी एक लेखक म्हणत आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभा घेऊन जात असता तो वाकलेला आहे. काय त्या वधस्तंभाचं ओझं त्याच्या पाठीवर होतं का? असं म्हटलंय की नाही, तुमचं आणि आमचं पाप त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीवरती टाकण्यात आलं होतं. तो आमचा ख्रिस्त तुमच्या आणि आमच्या पातकांमुळे वाकलेला आम्हाला पाहण्यास भेटत आहे. तो तर सर्व काही घेऊन फटके सहन करत, अपमान सहन करत, निंदा सहन करत तो गोलगोता म्हटलेल्या टेकडीवरती जात आहे. आणि तिकडे काय करण्यात आलेलं आहे? त्याच्या हातीपायी खिळे ठोकून त्याला वधस्तंभावरती अर्पिण्यात आलेला आहे. तो अब्राहम त्या मोराय देशातील पर्वताकडे पाहतो आणि तो म्हणतो, येथे माझा पुरवठा झालेला आहे. आज मी त्या पर्वताकडे, त्या छोट्या टेकडीकडे पाहतो, त्या ख्रिस्ताकडे पाहतो आणि मी म्हणतो, येथे देखील माझा पुरवठा झालेला आहे. कसला पुरवठा झालेला आहे? माझ्या तारण्याचा पुरवठा झालेला आहे. माझ्या तारणाची सोय झालेली आहे. देवाने तो आपला एकुलता एक पुत्र पाठविला, ज्याच्याद्वारे मला तारण प्राप्त झालेला आहे. होय, आम्ही पाहतो त्या नोहानी म्हणावे, तिथे पाहून मला आशा मिळालेली आहे. होय, त्या टेकडीवरती पाहून मला देखील आशा मिळत आहे. काय आशा मिळत आहे? की तो जो आहे माझ्यासाठी मध्यस्थ आला होता, त्यांनी आपला प्राण त्या वधस्तंभावरती अर्पिलेला आहे. होय, खरोखरच माझ्यासाठी जी माझी शिक्षा होती ती त्यांनी स्वतःवरती घेतलेली आहे. आणि जसा तो निर्गमात तो मोशे म्हणेल की ह्या पर्वतावरती मला देवाचे दर्शन झालेलं आहे, मी त्या गोलगोथा टेकडीवरील त्या ख्रिस्ताकडे पाहतो आणि मला देखील दर्शन झालेलं आहे त्या देवाच्या प्रीतीचं. त्या देवाच्या प्रीतीचं दर्शन घडलेलं आम्हाला पाहण्यास भेटत आहे. आणि ती देवाची प्रीती कशी आहे? अद्भुत आहे. जिथे आमचा ख्रिस्त स्वतःला लीन करत आहे, नम्र करत आहे, आपला प्राण त्या वधस्तंभावरती अर्पण करत आहे. कशासाठी? तर तुम्हाला आणि आम्हाला पुन्हा एकदा त्याच्याकडे यावं. तिकडे काय म्हटलंय 25व्या वचनामध्ये? तुम्ही मेंढरासारखे भटकत होता, पण आता तुमचा जीवाचा मेंढपाळ व संरक्षक याच्याकडे तुम्ही परत फिरला आहात. परत फिरला आहात. आम्ही तर मेंढरासारखे भटकत होतो, पण असं म्हटलंय, तुमच्या जीवाचा मेंढपाळ व संरक्षक. मेंढपाळ आम्हाला चालवणारा, आमच्या पुढे नेहमी राहणारा, आमचं संरक्षण करणारा, आमचा पुरवठा करणारा, आम्हाला आशा देणारा कोण आहे? तो ख्रिस्त. आम्ही याच्याकडे परत फिरलो गेलेलो आहोत. किती चांगली गोष्ट आहे नाही? तर मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. आकाश आणि पृथ्वी याचा निर्माण करता परमेश्वर, तो मला सहाय्य करेल. होय, तो आकाश आणि निर्माण याचा आकाश आणि पृथ्वी याचा निर्माण करता तो प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती आम्हाला पाहण्यास भेटत आहे. आम्ही या प्रभात समयी ज्यावेळेस येतो, आम्ही पुन्हा एकदा त्या कॅल्वरीचं, त्या वधस्तंभाचं काय करूया? ते दर्शन घेऊया, जिथे आमचा ख्रिस्त आहे. दररोज आम्हाला ह्या गोष्टीचं स्मरण राहिलं पाहिजे की त्या पर्वताकडे मी पाहत असता मला एकच आठवतं, त्यांनी एक अद्भुत सहाय्य माझ्यासाठी केलेलं आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त पाठवलेला आहे, ज्याच्याद्वारे मला नवीन जीवन मिळालेलं आहे. खरोखरच आम्ही आज हा विचार घेऊन आम्ही पुढे जाऊया, कारण त्याने आम्हाला निरोगी केलेला आहे, त्रारण प्राप्त करून दिलेला आहे, सर्व चांगल्या गोष्टींनी भरून दिलेला आहे. खरोखरच त्याच्या थोर नावाला धन्यवाद देऊया. आज देखील पुन्हा एकदा आम्ही त्या पर्वताकडे पाहूया, जे ते आणि म्हणूया, मला सहाय्य कोठून प्राप्त होते? मला परमेश्वराकडून प्राप्त होते. त्या परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र दिला आणि त्याच्याद्वारे मी पुन्हा एकदा त्याच्याकडे आलेलो आहोत. पापापासून दूर झालेलो आहोत. नीतीने वागायचा मार्ग मला मिळालेला आहे. हो, या अद्भुत गोष्टीचं वाटेकरी आम्हाला केलं. आम्ही त्या निर्गमाच्या पुस्तकामध्ये पाहिलं. आम्ही त्या 19व्या अध्यायामध्ये तो म्हणाला, तो इस्रायल लोकांना म्हणाला की तुम्ही माझे कोण व्हाल? याजकगण व्हाल, माझे राष्ट्रगण व्हाल. परंतु आम्ही त्या पेत्राच्या पुस्तकामध्ये काय वाचतो? आम्ही तिकडे वाचतो की तुम्ही कोण आहात? तुम्ही निवडलेले लोक आहात, तुम्ही माझे राष्ट्रगण आहात, तुम्ही माझे याजकगण आहात. किती अद्भुत गोष्ट आहे! जी गोष्ट इस्रायल लोकांसाठी राखून ठेवली होती, प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे ती गोष्ट आज आम्हाला प्राप्त झालेली आहे.
त्या परमेश्वरानेच त्या सिनाय पर्वतावरती सांगितलं होतं की तुम्ही राष्ट्रगण व्हाल माझे, पण प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही त्याचे राष्ट्रगण झालेलो आहोत. कोण होतो आम्ही? त्याविरुद्ध बंड करणारे लोक, पण आज आम्ही त्याचे याजकपणाची सेवा करणारे लोक ठरलेलो आहोत. प्रियानो, किती मोठा प्रिव्हिलेज आहे हा, किती मोठा आनंद आहे की देवाने ख्रिस्ताद्वारे एवढं अधिकार आम्हाला प्राप्त करून दिलेला आहे. ह्या देवाच्या चांगुलपणाबद्दल आम्ही त्याच्या थोर नावाला धन्यवाद देऊया. थँक्यू.